आपल्या रोजच्या जगण्यात जो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे जसं आपण श्वास घेणं गरजेचं असतं जगण्यासाठी, आणि जर आपल्याला श्वास घेता आला तरच आपण जिवंत आहोत हे कळतं. तसं उद्योगामध्ये जर का तुमचा कॅश फ्लो पॉझिटिव्ह असेल तरच तुम्ही जिवंत आहेत हे ठरतं. जर तुमचा कॅश फ्लो निगेटिव्ह सतत जात असेल तर याचा अर्थ तुम्ही कुठेतरी चुकताय, आणि आपल्याला ह्याचं कारण शोधणं फार गरजेचं असतं. बऱ्याचदा आपल्याकडे जे पहिल्या पिढीतील उद्योजक असतात किंवा जे अचानक कुठून तरी पैसा आल्यामुळे उद्योगात आलेले असतात, त्या लोकांमध्ये मी एक टिपिकल सवय पाहिली आहे, त्यातल्या अनेक, सर्वांमध्ये नाही पण बऱ्याचशा जणांमध्ये, की ते लोक व्यवसायासाठी म्हणून पैसे उभे करतात, बँकेतून घेतात किंवा काहीतरी फॅक्टरी बांधायची म्हणून कुठून तरी कर्ज काढून घेतात, आणि त्यातून तो पैसा त्याच कामासाठी वापरण्याच्या ऐवजी तो पैसा हा गाड्या घेण्यासाठी किंवा मोठं घर घेण्यासाठी किंवा तो इतरत्र वळवला जातो. तो वळवल्यामुळे खरं तर त्यांची जी कामं होणार असतात ती होत नाहीत. बऱ्याचदा वर्किंग कॅपिटलही त्याच्यात टाकलं जातं, काही कॅपिटल इक्विपमेंटची खरेदी करायची असते, ते पैसे दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टींमध्ये फिरण्यासाठी किंवा मोठेपणासाठी खर्च केले जातात, आणि सगळ्या कंपनीचा कॅश फ्लो निगेटिव्ह होऊन जातो. या सर्वांमध्ये जर का तुम्ही 4-5 वर्षांची प्रोसिजर बघितली ही सगळी, तर त्या तो माणूस कफल्लक होऊन जातो. त्यामुळे ज्या कारणांसाठी म्हणून आपण पैसा उभारतोय किंवा ज्या कारणांसाठी म्हणून जो पैसा आपल्याकडे आलेला आहे तो स्पेसिफिकली त्याच गोष्टींसाठी वापरला गेला पाहिजे. खरं हे फायनान्समधलं किंवा कॅश फ्लोमधलं अत्यंत महत्त्वाचं तत्व, पण आपण अगदी छोट्याशा आनंदासाठी म्हणून त्याला कुर्बान करून टाकतो, आणि आपण अगदी चांगला व्यवसाय जो वाढणार असतो या अशा छोट्याशा आनंदासाठी आपण ते सगळं बर्बाद करून टाकतो. आपल्याला जर का कॅश फ्लो आणि फायनान्स हे समजत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे अत्यंत चांगले सल्लागार असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण पैशांचे विषय हे दुसऱ्या कोणाशी बोलत नाही, आणि याचं मूळ कारण म्हणजे आपण म्हणतो अरे नाही मी कशाला ह्याला सांगू, मी याला सांगितलं तर हा काहीतरी मला हार्म करेल, आणि यामुळे आपल्याला बऱ्याचदा आपण आपल्याच हिशोबाने काहीतरी करतो आणि त्याच्यात आपण चुकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. चांगले सल्लागार निवडा, चांगले CA असू द्यात तुमच्यासोबत, जे तुम्हाला अगदी योग्य प्रकारे सल्ला देतील, आणि याच्यासाठी तुम्हाला जी फी द्यायला लागते ती फी द्यायची तयारी ठेवा. कारण तुम्ही जरी त्याच्यासाठी काही X अमाऊंट खर्च केली तरी पण तुमचं पुढं होणारं खूप मोठं नुकसान त्यामुळे टळतं, आणि आपल्याला योग्य सल्ला मिळतो. तुमचे कर असतील जे टॅक्सेस गव्हर्नमेंटचे, एक फार माझे गुजराती मित्र आहेत आणि ते फार गमतीने मला असं म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला मृत्यू चुकत नाही त्याप्रमाणे कोणत्याही उद्योजकाला सरकारचं देणं असलेले टॅक्स चुकत नाही. त्यामुळे ते टॅक्स आपण एकदम वेळेवर भरले पाहिजेत. बऱ्याचदा असं होतं की ते टॅक्स आपण लेट भरतो, त्यामुळे त्याची आपल्याला इंटरेस्ट भरायला लागतो, त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला आपलं गुडविल खराब होऊन जातं. त्यामुळे आपले टॅक्सचे पैसे असतील, लोकांच्या सॅलरीज असतील, एखाद्या तुमच्या दुकानाचं भाडं असेल किंवा ऑफिसचं भाडं असेल, ही जी गोष्टी आहेत ह्या तुम्हाला अगोदरच कॅल्क्युलेट करून ते तुम्हाला अगदी वेळच्या वेळेवर हे सगळे पैसे देता आले पाहिजे. त्यामुळे मनाला शांतता मिळते आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात अधिक क्रिएटिव्ह पद्धतीनं विचार करता. ओव्हरऑल बिझनेसमध्ये ज्या माणसाला कॅश फ्लो सकारात्मक ठेवता आला, पॉझिटिव्ह ठेवता आला, त्या माणसाला तो बिझनेस कायम पुढेच घेऊन जातो. त्यामुळे आपल्या कॅश फ्लोशी निगडीत जेवढं काही स्वतःला समजून घेता येईल ते तुम्ही समजून घ्या. म्हणजे क्रायसिस मॅनेजमेंटमधलं अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे की तुम्ही ज्यावेळेला क्रायसिसमध्ये असता त्यावेळेला तुम्ही इकडे तिकडे बघू नका, तर क्रायसिसमध्ये असताना तुमच्या नक्की जिवंत राहण्यासाठी तुमच्यामध्ये काय बदल आहेत आणि तुम्ही तुमच्यातल्या रिसोर्सेस वापरून काय तुम्हाला बेनिफिट करून देऊ शकता ते पाहायचं असतं. त्यामुळे पहिल्यांदा स्वतःचा कॅश फ्लो सुधारा, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी सगळ्या करा.